त्या ठिकाणी सर्व उपलब्ध आहेत. आरोग्य विभागातर्फे आपणास मी ह्या प्रेस नोटचं एक थोडं वाचन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनातील आरोग्य विभाग फार महत्त्वपूर्ण असा आहे. राज्यातील गोरगरीब दुर्बल जनतेला विविध प्रकारच्या आजारावर उपचार देण्याचं काम हे शासकीय रुग्णालय करत असतात. त्याकरिता जिल्हानिहाय जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, मनोरुग्णालय जनतेसाठी खुले आहे. रुग्णालयातील रुग्णांना उपचार दरम्यान स्तनदा माता व बालकसह रुग्णास नाश्ता, दूध, फळे व 2 वेळा चांगल्या भोजनाची व्यवस्था आरोग्य विभागाद्वारे करण्यात येते. याकरिता आरोग्य विभागाने जिल्हानिहाय रुग्णालयात दैनंदिन भोजन, दूध, फळे, नाश्ता पुरवठा करण्यासाठी निविदा मंजूर करून कंत्राटी तत्वावर सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, महिला उत्पादक सहकारी संस्था, अनेक बचत गट, अनेक बेरोजगार सोसायटी तसेच इतर खासगी कंपन्यांना देखील तैनात करण्यात आले आहे. याकरिता शासनाच्या तिजोरीतून महिन्याला करोडो रुपये कंत्राटदारांना अदा करण्यात येतात. ठेकेदारांना आहार सेवेचे काम मिळवण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पाडण्यात येते. आरोग्य विभागाच्या नियमावलीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते. बहुतांश संस्था या नियमावलीचे पालन करत असतात देखील, परंतु काही संस्था शासनाच्या नियमावलीचे पालन न करता निविदा मंजूर करून घेतात. त्यापैकी एक म्हणजे कैलास फूड किराणा स्टोर्स. सदर कंपनीने 2022 मध्ये निविदेद्वारे आहार सेवा निविदा अर्ज दाखल करतेवेळी कैलास फूड किराणा स्टोर्स या संस्थेचे संचालक श्री दिलीप म्हेत्रे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय सातारा, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय अकोला, सामान्य रुग्णालय लातूर, पुणे व वाशिम येथील कार्यालयातून आहार अनुभवाचे प्रमाणपत्र जोडून टेंडर मिळवलेले आहे. याची सत्यता पडताळणी करण्यासाठी वरील जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालयात अनुभव प्रमाणपत्र विषयी माहिती मागितली असता माहिती अधिकार अर्जाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी सबमिट केलेले प्रमाणपत्र हे खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार सदर प्रमाणपत्र बोगस असल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. सदर प्रकरणी कैलास फूड किराणा स्टोर कंपनीने आरोग्य विभागाची घोर फसवणूक केल्याचे स्पष्ट दिसून येते. सध्या कैलास फूड किराणा स्टोर्स ही कंपनी सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात आहार पुरवठा करत आहे. याविषयी जय जवान जय किसान सेवा संस्था आरोग्य विभागावर आपले मनोगत व्यक्त करत आहे. फसवणूक करणाऱ्या कंपनीला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा आशीर्वाद आहे का, असा प्रश्न आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे कैलास फूड किराणा स्टोर कंपनी सोबत